आज आपण कुंभ राशीच्या व्यक्तींना 16 जून ते 15 जुलैपर्यंत काय भविष्य आहे याचा सखोल अभ्यास करूया. ग्रहस्थिती काय आहे, नक्षत्रांचा प्रभाव काय आहे किंवा विविध ग्रहांचे योग कसे तयार होत आहेत याच्यावर मी काही भाकीत सांगणार आहे. मित्रांनो, ग्रहस्थिती काय आहे सध्याची? सूर्य मिथुन राशीमध्ये 16 जूनला प्रवेश करेल. पंचम स्थानातून तो गोचर करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच शिक्षणामध्ये प्रोत्साहन मिळेल. शिवाय त्यांना मनासारखे वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घ्यायचे असेल तर तीसुद्धा इच्छा इथं पूर्ण होऊ शकते. बुद्धिमत्ता आणि नक्कीच ज्ञानाचा लाभ यांना होणार आहे. मंगळ मित्रांनो सध्या मेष राशीच्या तृतीय भावात असल्यामुळे कुंभ राशीसाठी धैर्य आणि साहस शिवाय आत्मविश्वासही नक्कीच वाढवणार आहे. बुध ग्रहसुद्धा मित्रांनो सध्या पंचम स्थानातूनच गोचर करणार आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती ही विद्यार्थी, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती यांची तर्कशक्तीसुद्धा वाढलेली असेल. शिवाय नवीन शिक्षणाच्या संधी तर कुंभ राशीच्या व्यक्तींना नक्कीच मिळणार आहेत. गुरु मित्रांनो वृषभ राशीतून गोचर करतो आहे आणि हा चतुर्थ स्थानातून गोचर करत असल्याने कुटुंबातील सुखशांती आणि स्थिरताही वाढवणार आहे. शिवाय शुक्र मित्रांनो मिथुन राशीच्या पंचम भावातून गोचर करत असल्यामुळे हा कुंभ राशीसाठी एक चांगले वेगळ्याच प्रकारची अटॅचमेंट जी आहे ती आपल्या कुटुंबांसोबत, मित्रपरिवारांसोबत तयार करणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या प्रथम भावात शनी आहे आणि तो आपल्याच राशीतून गोचर करत आहे. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये शिस्त, धैर्य आणि संयम ह्या 3 गोष्टी वाढवण्याचं काम सध्या शनी गेले 3 वर्ष झालं आपल्याबरोबर करत आहे आणि त्यासाठी आपली वेगवेगळी कामं जी आहेत ती त्यांनी थांबवून ठेवलेली आहेत. तर असू दे, काही हरकत नाही आहे. सध्या 7.5चा दुसरा टप्पा आहे. त्यातूनही तुम्हाला बाहेर काढण्यासाठी इतर ग्रहांचे ग्रहयोग जे आहेत ते उत्तम रीतीने परमात्म्याने तयार करून ठेवलेले आहेत. चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे व्यवसायामध्ये पण तुम्हाला तुमची अडकलेली कामे पुढे जाताना दिसून येतात. काही आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या थोड्याफार येऊ शकतात. फक्त तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवा मित्रांनो, म्हणजे काही फारसं काही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही. आणि केतूचं तर गोचर कन्या राशीमधून होत आहे. त्यामुळे काय होतं, थोडासा मानसिक तणाव किंवा अज्ञात भीती जी असते, जी आपल्याला कशामुळे भीती वाटते हेच कळत नाही, हे अशा गोष्टी थोड्या उद्भवू शकतात. मग याच्यामुळे थोडंसं ध्यानधारणा करणे किंवा आपल्या गुरूंचा मंत्रजाप करणे हे आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर असतं. किंवा रवीचा तुम्ही जास्तीत जास्त उपासना करावी. सूर्यम हृदयम पापनाशम चेतसः प्रकाशयेत. याचा अर्थ काय मित्रांनो, तुमच्यासाठी मुद्दामून सांगतोय. हे सूर्य आपल्या हृदयाला पवित्र करतो, मनाला प्रकाशित करतो. सूर्याची सकारात्मक ऊर्जा आपल्याला जीवनातून सकारात्मक बदल घडवून आणून देते. त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त रवी उपासना करण्यावर भर द्या. रवीच्या प्रभावामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात एक चांगली कल्पनाशक्ती वाढलेली असणार आहे. आपल्या विचारांमध्ये नाविन्य येणार आहे. शिवाय मंगळाचं गोचर आपल्यासाठी खूप धैर्य वाढवणार आहे. मंगळो भूमिपुत्रस्य. मंगळ हा मित्रांनो भूमिपुत्र आहे, जो आपल्याला धैर्य आणि साहस प्रदान करत असतो. तर मंगळाच्या या सकारात्मक प्रभावामुळे आपल्याला कोणत्याही अडचणींचा सामना करण्याची क्षमता नक्कीच यामुळे मिळणार आहे. ही वेळ मित्रांनो नव्या आव्हानांना समोर जाण्याची असणारच आहे, पण मंगळ जो आहे तो तुम्हाला इथे एक धैर्य आणि साहस देतो आहे. खेळाडू आणि शारीरिक श्रम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यासाठी तर हा काळ नक्कीच अनुकूल ठरणार आहे. बुध मित्रांनो मिथुन राशीतून मृग नक्षत्रातून 4थ्या चरणातून गोचर करणार आहे आणि तो तुम्हाला नक्कीच तुमची तर्कशक्ती वाढवून देईल, जेणेकरून ज्या काही कुंभ राशीच्या लोकांना अडचणी येत आहेत तर त्यांना काही असे तर्क सुचतील की ज्यातून ते अडचणीतून सुटण्यासाठी मार्ग काढू शकतात. शिवाय विद्यार्थ्यांना नवीन शिक्षणाच्या संधी तर येतीलच.
बुध ग्रह मित्रांनो ज्ञानाचा कारक आहे, जो आपल्याला तर्कशक्ती आणि बुद्धिमत्ता प्रदान करतो. बुधो ज्ञानस्य कारकः. तर बुधाच्या सकारात्मक प्रभावामुळे आपण नवीन ज्ञान प्राप्त करू शकता. त्यामुळे रवी बरोबर बुधाची पण उपासना आपण केली तर नक्कीच अडचणीतून तुम्ही बाहेर पडू शकता. शिवाय मित्रांनो, गुरुचा जो प्रभाव आहे चतुर्थ स्थानातून गोचरीचा, तर हा मी जसं सुरुवातीला म्हणालो की कुटुंबासोबत वेळ घालण्यासाठी तर तो अत्यंत उत्तम आहेच. पण ह्यामुळे तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या मदत ज्या आहेत त्या नक्कीच होणार आहेत आणि त्या तुम्हाला अडचणींना तोंड देण्यासाठी मदत करतील, अडचणीतून बाहेर येण्यासाठी मदत करतील. आता या शुक्राचं पण गोचर तुमच्यासाठी चांगलं आहे मित्रांनो. शुक्रः शुचिर धनकरः. शुक्र शुद्ध आणि धन प्रदान करणार आहे. शुक्राचा सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर पडणार आहे आणि यामुळे मग जीवनात प्रेम, आनंद आणि समृद्धी येत असते. राशीतून जे आपल्या शनीचं गोचर होत आहे त्यातून मी जसं म्हणालो तुम्हाला शिस्त, धैर्य आणि संयम वाढणार आहे. तर हे कशासाठी आहे मित्रांनो? ही वेळ आपल्याला करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी अनुकूल ठरेल. कारण की बऱ्याच चुकीच्या गोष्टी तुमच्या समोर येतील आणि त्यातून तुम्ही एक सकारात्मकपणे मार्ग काढताल आणि तुम्हाला एक योग्य विचारांना दिशा मिळेल आणि मग त्यासाठी शिस्त, धैर्य आणि संयम जो आहे तो महत्त्वाचा असतो आणि तेच तुम्हाला आत्ता शनी ग्रह तुमच्या आयुष्यात जाणवून देत आहे. तर शनीच्या या सकारात्मक प्रभावामुळे तुम्ही सहज मित्रांनो कठीण परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडताल. आता हा शनी मित्रांनो, शनी हा शीलवृद्धी आणि संयम प्रदान करणारा असतो बघा. तर शनीचा जो सकारात्मक प्रभाव आहे तो पण तुमच्या आयुष्यावर पडतो. 7.5 काही नेहमी नकारात्मक प्रभावच देत नसते. शनीची दोन्हीही कामं आहेत. मीन राशीतला जो राहूचा गोचर आहे ना, त्यामुळे फक्त मित्रांनो काही मनामध्ये भ्रम तयार होऊ देऊ नका. बी प्रॅक्टिकल. जे समोर घडतं आहे ते नीट तुम्ही निरीक्षण करून त्याचे अर्थ काढा. तर हा राहू जो असतो ना मित्रांनो, हा थोडासा भ्रम तयार करेल. कसा आहे? हा राहूचा प्रभावच आहे. राहू ग्रासो भयंकरः. तर राहू हा ग्रासक करणारा ग्रह आहे, जो भ्रम आणि संकट निर्माण करतो. मग आधी भ्रम तयार करतो, मग त्यातून माणूस स्वतःचं संकट तयार करून घेतो. फक्त कुठल्या भ्रमात येऊ नका, अन्यथा मग पुढं जाऊन 6-7 महिने तुम्हाला अडचणींना तोंड द्यावं लागू शकते. त्यामुळे मी जसं म्हणालं, व्यवस्थित निरीक्षण करा समोरच्या परिस्थितीचं आणि मगच निर्णय घ्या. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.